हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा कंटेंटसुद्धा मस्त आहे. शेवटपर्यंत बघा. खूप माहितीपूर्वक आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही पोपळी दिसते म्हणजे सुपाऱ्यांची झाडं दिसत आहेत, परत माडाची झाडं दिसत आहेत. तर तुम्हाला आज आपला कंटेंट हाच असणार आहे. सो आज मी तुम्हाला एकदम महत्त्वपूर्वक माहिती सांगणार आहे आणि तुम्हीसुद्धा करू शकता. कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात सुपारी आणि आपलं नारळ लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच्यामुळे तुम्ही जर कोकणामध्ये बघितलं तर प्रत्येकाच्या घरासमोर सुपारी, नारळ हे तुम्हाला सर्रास दिसतील. जरी सुपारीची झाडे एवढी नाही दिसली तरी तुम्हाला एखाद दुसरं नारळाचं झाड तरी दिसेल. कमी जागा असेल तरी त्या जागेमध्ये त्यांनी लावलेलं दिसेल. तर आपला हाच कंटेंट आहे. आपण ह्याच कंटेंटवर मी थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कोकणामध्ये बरीचशी लोकं आता हळूहळू आपले जे काही शेत आहेत त्या शेतांमध्ये सुद्धा सुपारीचं पीक घ्यायला लागलेत. सुपारीची झाडं लावायला लागलेत. तर ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि ही पण बघा इथे बऱ्यापैकी 5-6 अशा पोपळी आहेत. परत दुसऱ्या साईडला पण आहेत आणि हे माड आहेत. तर तुम्हाला सुपारी माहिती असेल, सुपारीचं महत्त्व काय आहे? सुपारी मार्केटमध्ये किती मोठ्या प्रमाणात विकली जाते, तिला काय भाव आहे? सो बऱ्यापैकी सुपारीचं खूप चांगलं उत्पन्न आपल्याला घेता येतं. तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा. मोस्टली कोकणामध्ये आता तुम्हाला माहिती असेल गुहागर, पालशेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुपारी लागवड केली जाते, नारळ लागवड केली जाते. कारण की त्या साईडला समुद्र जास्त असल्यामुळे म्हणजे वेळणेश्वर साईडला वगैरे असं समुद्र आहे. परत आपल्या गुहागरलाही समुद्र आहे. सो पालशेतला आहे म्हणजे असे लागूनच आहेत. तर काय होतं खारी पट्टा असल्यामुळे तिथे चांगल्या सुपाऱ्या परत आपले जे नारळ असतात ते चांगल्या प्रमाणे होतात आणि मार्केटमध्ये सुद्धा नारळाला पण चांगला म्हणजे भाव आहे. त्याच्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुपारी लागवड आणि म्हणजे आपली नारळ लागवड केली जाते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या जमिनीमध्ये भले तुमचं एक शेत असेल किंवा अजून कोणतंही शेत असेल किंवा जागा असेल, त्या जागेमध्ये तुम्ही ही झाडं लावू शकता. आणि पोपळी तुम्हाला सांगू 6 ते 7 वर्षात पण लागायला लागतात. जशी त्यांची वाढ होईल त्याप्रमाणे जसं तुम्ही त्यांना कशाप्रकारे तुम्ही त्यांना जपताय किंवा कशाप्रकारे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देताय त्याप्रमाणेच. सो सगळ्यात मेन म्हणजे झाडांना जास्तीत जास्त पाणी लागतं. अ, आपल्या सुपारीला आणि माडांना जास्तीत जास्त पाणी लागतं. त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात त्यांना पाणी दिलं पाहिजे. जेव्हा आपण लागवड करतो, पावसाळ्यात लागवड करायची. माझे आधीचे जर तुम्ही व्लॉग बघितले नसेल तर बघा. तर त्यात मी तेच सांगितलं आहे, की कोणतंही झाड लावताना तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये कोणतंही साधं माडाचं असेल, काजूचं असेल, कुठलंही झाड लावताना ते झाड अधेमध्ये कुठल्याही सीझनमध्ये लावत नाही. जेव्हा जुलैमध्ये पाऊस जो आपला पडत असतो त्या पावसामध्ये ते झाड लावलं जातं जेणेकरून त्याला पुरेपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे त्याला पाणी मिळतं आणि त्या पाण्यामुळे ते जे झाड आहे ते छान बऱ्यापैकी रुजू होतं म्हणजे मातीमध्ये तो चांगलं मूळ वगैरे धरतं. तर हाच कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसारच लोकं झाडं लावलं जातात. ते कधी तर पावसामध्ये जेणेकरून पाणी म्हणजे 24 तास पाणी असतं त्याच्यामुळे आणि नंतर मग उन्हाळ्यामध्ये आपण पाणी घालायचं असतं. तर हे बघा समोर तुम्हाला पोपळी वगैरे दिसतील. तर त्या पोपळीपासून जे काही तुम्ही काही म्हणू शकता, पोपळी म्हणू शकता, सुपारीची झाडं म्हणू शकता, काही म्हणू शकता. तर मी तुम्हाला दाखवते की सुपाऱ्यांचं काय महत्त्व आहे ते सुद्धा दाखवते आणि तुम्हाला सुपाऱ्या पण दाखवते. आता तुम्हाला इकडे बघायला मिळेल बऱ्या प्रकारे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ह्या सुपाऱ्या तुम्हाला दिसतात. काही ओल्या आहेत, काही सुक्या आहेत आणि सुपारीला मार्केटमध्ये चांगला भाव आहे. सो आमची पण सुपारीची बाग आहे. तुम्ही याआधी पण व्हिडिओमध्ये बघितलं असाल. ही बाग वेगळी आहे आणि ती बाग वेगळी आहे. तर प्रॉपर त्याच्यामध्ये सुपारी आहे आणि नारळ आहेत. पण नारळ काय जास्ती मिळत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे केळटी तुम्हाला माहिती असतील माकडांचाच एक प्रकार असतो माकड, तर ते ठेवत नाही. पण ज्या सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला मिळतात. तर सुपारीची सुद्धा बाग आहे आणि त्यांच्या जर नकळत जर राहिलेच नारळ तर ते सुद्धा आपल्याला मिळतात. तर सुपारी सांगण्यामागचं कारण हे आहे की सुपारीला मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगला भाव आहे आणि 400-450 हा नुसता भाव असतो. पण 400च्या खाली म्हणजे 400च्या खाली कधीच भाव उतरत नाही. 400च्या पुढेच असतो. सो कोकणामध्ये चांगल्या प्रकारे सुपारीला भाव आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेती म्हणण्यापेक्षा हा व्यवसाय आहे. म्हणजे शेती पण म्हणू शकता. हा व्यवसाय केला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही झाडं लावून त्यातून आपल्याला चांगला नफा मिळतो आणि तुम्ही बघू शकता आता हे प्रॉपर पूर्ण ह्या सगळ्या सुपाऱ्या आहेत. तर
तर ह्या सगळ्या ह्या पोपळींच्याच आहेत. अर्ध्या इकडे आहेत, अर्ध्या ह्या साईडला आहेत. माड वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या सगळ्या पोपळींच्या ह्या सगळ्या सुपाऱ्या आहेत. तर सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की तुम्हीसुद्धा सुपारीची लागवड करू शकता. एक 25 एक जरी तुम्ही लावलात तरी पुरेपूर आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पालशेत, परत गुहागर, वरचा पाट असेल, खालचा पाट असेल किंवा अजून वेळणेश्वर साईडला तुम्हाला जास्तीत जास्त नारळ दिसेल. तर नारळ दिसण्याचं कारण म्हणजे हेच की तिकडे खारी पट्टा आहे. समुद्र असल्यामुळे तिथली जी हवा आहे ती ती झाडांसाठी खूप चांगली ठरते आणि पाणथळी भाग असल्यामुळे त्यांना पाणी पुरेपूर मिळतं आणि खारं पाणी मिळालं झाडांना की अतिशय चांगली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा, खारी हवा असल्यामुळे त्या पट्ट्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपले नारळ तयार होतात, सुपारी पण तयार होते. तर आपल्याकडे पण आता कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की शेतांमध्ये जिथे कुठे जागा असेल बऱ्यापैकी त्या जागेमध्ये पोपळी जास्त लावल्या जातात. तर मला सांगायचा उद्देश हाच आहे की तुमच्याकडे ज्या वसाड जमिनी असतात जिथे पाण्याची सोय नसेल तर आपण पाण्याची सोय करून सगळं जर प्रॉपर केलं तर आपण नक्कीच एक चांगली अशी बाग तयार करू शकतो. जर आमच्या इथे आता एक नुकतीच बाग केली आहे आणि आत्ता पावसाळ्यामध्ये झाडं लावलेली आहेत. सो मी ती पण दाखवेन जर तिकडे, पण आता इथे जवळ नाही आहे, आपल्या रानामध्ये त्यांनी केलं आहे. सो आमची पण जी बाग आहे ती पण रानामध्येच आहे आणि खूप जुनाट आहे, मी आधी पण सांगितल्याप्रमाणे. तर तर अशी सुपारीची लागवड आपण जास्तीत जास्त केली पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे खूप लोकं आता विहीर पाडतात, बोरवेल पाडतात. तर त्या तात्पुरत्या तशाच पडून राहतात. तर तिथे तुम्ही ती झाडं लावून तुम्ही झाडांपासून चांगला फायदा घेऊ शकता आणि अशी झाडं लावायची जेणेकरून त्यातून आपल्यालासुद्धा नफा होईल, म्हणजे आपल्यालासुद्धा चांगली गोष्ट मिळेल. आणि झाडं लावल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन किती क्रिएट होतं. तर ते सुद्धा निसर्गासाठी होईल. तर तुम्ही जास्तीत जास्त ही झाडं लावली पाहिजेत. भोपळी, काजू असतील, आपले माड असतील, ते तुम्ही जास्तीत जास्त लावले पाहिजेत. तुम्ही बघू शकता पूर्ण सुपाऱ्या आहेत आणि मस्त अशा सुकलेल्या आहेत, काही ओल्या आहेत. आता या साईडला पण तुम्हाला बघायला मिळेल, हा इकडे माड आहे आणि इकडे ह्या सगळ्या सुपाऱ्या आहेत. म्हणजे इथे ह्या बागेमध्ये भारीत भारी 10-15 एक झाडं आहेत सुपारीची. तर त्या 10-15 झाडांच्या सुपारीची, म्हणजे सुपारीची झाडं आहेत, त्याची ही सगळी सुपारी आहे. तुम्ही बघू शकता की किती सुपारी आहे. आणि आजकाल सगळे तंत्रज्ञान निघाले आहेत. म्हणजे आपण सुपारी जी काही फोडण्यापासून सगळी, म्हणजे साली काढण्यापासून सगळ्या यंत्रणा निघाली आहेत. सो त्याचा वापर करून पण आपण करू शकतो आणि आजकाल लोकं जे मोठमोठे बागायतदार आहेत ते लोकं करतात. सो तुम्ही जास्तीत जास्त सुपारी लावावी. तुम्ही आता ह्याच्यातूनच बघा 10 ते 15 झाडं आहेत फक्त सुपारीचे आणि तुम्ही सुपाऱ्या बघा किती आहेत. सो जसं तुम्ही ज्यांना जास्तीत जास्त काळजी घ्याल किंवा तुम्ही जास्तीत जास्त त्याची लागवड कराल, प्रॉपर पाणी दिलंत, तर नक्कीच तुम्ही हा व्यवसाय करू शकता किंवा ही लागवड करू शकता. आणि पोपळी म्हटलं की अगदी तुम्ही नर्सरीत जरी गेलात तरी तुम्हाला तिथे पोपळी वगैरे, पोपळीची जी झाडं असतात ती तुम्हाला मिळेल. आता मी तुम्हाला दाखवते, इथे पण पोपळी लावलेली आहेत, त्या पण दाखवते. आता ही बघा, ही लावलेली आहे. हिला आत्ता 1 वर्ष वगैरे झालं असेल. सो ही पण एक बऱ्यापैकी एक पोपळी झाली आहे तयार. पण अशाच जर तुम्ही लावल्या तर तुमच्या इथे सुद्धा होऊ शकतं. अशा ठिकाणी लावायचं जिथे वस्ता होणार नाही, कुठल्या झाडाची सावली पडणार नाही त्या झाडावर, अशा ठिकाणी जास्त पोपळी लावायची. आता अजून एक आहे, ही बघा. इकडे पण एक आहे, इकडे पण एक लावली आहे. पण ह्या आत्ताच नुकत्याच लावलेल्या आहेत आणि चांगल्याच आहेत. तुम्ही बघू शकता एकदम हिरव्यागार आहेत आणि प्रॉपर पाणी मिळतं, त्याच्यामुळे अजूनच मस्त अशा पोपळी आहेत. आणि ह्या आहेत त्या खूप वर्षानुवर्ष झालेल्या आणि खूप चांगलीरित्या लागलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही केवढ्या उंच आहेत पोपळी. बघा. सो तुम्हीसुद्धा तुमच्या जागेमध्ये एक छान अशी बाग तयार करू शकता. सो अशी तुम्ही बाग तयार करू शकता तुमच्या इथे आणि तुम्ही छान असा व्यवसाय करू शकता, एक नवीन सुरुवात. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत मी छान छान असे व्हिडिओ जे तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये करू शकता ती गोष्ट, असेच व्हिडिओ सगळे केलेले आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला बघायला मिळेल की इथे जी पोपळी आहे तिलासुद्धा पोपळी लागलेल्या आहेत, म्हणजे आपली सुपारी लागलेली आहे. हे बघा इथे समोर दिसेल. सो तुम्हीसुद्धा करू शकता. फक्त कुठलंही झाड म्हटलं की त्याला पाणी आलं, सो पाण्याची चांगली सोय करायची असते.
म्हणजे तुमच्याही जर बोरिंग असेल तर बोरिंग पाडू शकता तुम्ही. जिथे पाणी असेल तुम्हाला माहिती आहे आजकाल कोकणामध्ये पाणी वगैरे शोधलं जातं, तर ती पण एक सोय आहे. सो तुम्ही ते करू शकता आणि झाडं लावू शकता. सो माझा मोटिव्ह फक्त एवढाच आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या म्हणजे आत्ताची पिढी तर तुम्हाला माहिती आहे कुठे जाऊन पोहोचली आहे. पण नंतर सांगता येऊ शकत नाही की लोकं तेवढी झाडं लावतील किंवा हा व्यवसाय करतील. सो तुम्ही जर झाडं लावलीत, तर पुढे जाऊन अधिक त्याचा जो इफेक्ट आहे तो अजून नवीन पिढीवरती पडेल. सो तुम्हीसुद्धा झाडं लावली पाहिजेत आणि ही झाडं आहेत ना त्यातून आपल्याला तुम्हाला माहिती आहे नारळ आणि सुपारी खूप मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि तुम्हाला माहिती असेल शास्त्रामध्ये सुद्धा आपल्या सुपारीला आणि नारळाला किती महत्त्व आहे. तुम्ही जर कार्य म्हटलं, लग्न म्हणा किंवा कोणतीही पूजा म्हणा, काही म्हणा, तिथे नारळ आणि आपल्या सुपारीला खूप म्हणजे मोठ्या प्रकारात त्याला जास्ती महत्त्व आहे. सो तुम्हीसुद्धा करू शकता. असं नाही आहे की नाही करू शकत. तुम्ही जरी 10-15 झाडं लावली तरी तुम्हाला कळेल की आपल्याला ते लावल्याचा जो आनंद असतो, ती आपली झाडं असतात. त्याच्यामुळे त्यातसुद्धा आनंद आहे. सो तुम्ही लावू शकता आणि बघा एकदा किती सारी सुपारी आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि जाता-जाता परत सांगेन, जर तुमच्या जमिनी असतील, जर कुठे छोटी जागा असेल, घरासमोर असेल, घराच्या पाठी असेल, तर तुम्ही अशा प्रकारे झाडं लावू शकता. सो जाता-जाता हे सांगितलंच आहे. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.